हॅलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आपण बघणार आहोत की 29 एप्रिलचं ऑप्शन कसं वर्क झालंय, स्टार्टिंगला कसं वर्क करत आहे. गुगल तिथे झालं 75 ला 450 पर्यंत डायरेक्ट वरती गेली. तिथे आय थिंक पण आपण मी कॉल मला बॅक सांग, काल केलं. असं काय होतं की ज्याने सांगितलं की गॅपअप ओपन होईल, गॅपअप इन द सेन्स थोडंसं वर मोमेंट होईल. आपल्याला काल असं असं काही कळू काहीच नव्हतं. गॅप अप ओपन होईल सांगणार. ग्लोबल मार्केट्स पण एवढी काही पॉझिटिव्ह नव्हती. जिथे आहे तिथेच क्लोज झाली. इव्हन गिफ्ट निफ्टी सुद्धा खाली गेलं कालच्या दिवसात, रात्रीत ऍक्च्युली. ही गिफ्ट निफ्टी काल क्लोज होता काय 3 वाजता दिसतं इथे कुठेतरी. इथे पूर्ण खाली गेली रात्री. पण आज सकाळी सकाळी लाईक 7च्या अराउंड काय ऍक्च्युली रात्री 12च्या ते वरती गेलं आणि आजचं ओपन पण त्याने खूप हाय दिलं. दिसते इथे हे आजचं ओपन होतं डायरेक्ट वरती गेलं. बेसिकली ते 6ला ओपन होतं ना समथिंग 6:30 इथे. इथून ते डायरेक्ट वरती गेलं. सो हे काइंड ऑफ इंडिकेशन होतं पण ते इतकं लेट मिळालं की त्याला ट्रेडिंग वगैरे करणं इम्पॉसिबल. सो मेन असं काहीच इंडिकेशन नव्हतं. कारण ऍक्च्युली आपण बघत असताना तुला माहिती असेल की लाईक ओवाय थोडासा जास्त हाय होता फूड साईडला. बरोबर. ते एक इंडिकेशन आहे एक्झॅक्ट. पण ते कायम वर्क होईलच असं नाही. पण आज खाली येण्याचं भरपूर इंडिकेशन होतं तुला पण माहिती. पहिला ट्रेड होता की आम्ही कॉल बाय घेतलेला. ऍक्च्युली नाही, पहिला ट्रेड होता की आम्ही गुड बाय घेतलेला फक्त छोटासा स्कॅल्प. हा, राईट. आणि त्याच्यानंतरचा ट्रेड होता की मग कॉल बाय घेतलेला लगेच त्याच्याच पुढचा. आणि त्याच्यानंतर परत गुड बाय घेतला. हा, आमचं ओव्हर रिडिंग झालं आज थोडंसं. पण थिंग इज आजचं मार्केट थोडं जास्तच प्रेडिक्टेबल होतं. म्हणजे ह्या सगळ्या मुवमेंट्स आल्या त्या प्रेडिक्ट करता येत होत्या बेस्ड ऑन वाय, बेस्ड ऑन मार्केट मुवमेंट्स, ऍक्च्युली मार्केट कंटेक्स्ट. रिझन काय, कुठपर्यंत आहे वरती गेलं एक्झॅक्टली 550 पर्यंत. तिथे सेल का केला आधीचा कॉल? रिझन की तिथे सरळ दिसत होतं की शॉर्टिंग खूप जास्त आहे तिथनं खाली येणार. खाली येणार आहे म्हणून कुठ बाय केला तो कुठपर्यंत येणार होता? 400 पर्यंत. हे पण दिसत होतं 400 पर्यंत येणार. सो आणि नंतर बाय द कॉल साईडला खूप जास्त वाय वाढले. इव्हन आता पण तो बऱ्यापैकी तसाच आहे. बघितला. बरोबर. आणि मी आज बघत होती, ज्यावेळेस मी 24/400चा कॉल घेतला ना, तेव्हा म्हणजे आपल्याला तेवढं प्रेडिक्ट करता आलं नाही. तर आपण टॉप ट्रेडर्स मध्ये बघू शकतोय की तसं जास्त असेल, कारण 24/400चे कॉल दोघं तिघं ठिकाणी ते जास्त होते. एक टॉप ट्रेडेड टॉप मध्ये ट्रेडेड मध्ये किंवा घेणार काय. नाही, टॉप टॉप ट्रेडेड मध्ये. ट्रेडर. टॉप ओके. टॉप ट्रेडर हो, मध्ये होते 400चे बाहेर. कॉल जास्त होते. हा, राईट. आणि तेव्हा पण सेम होते जेव्हा मी ट्रेडिंग करत होते. माहिती ते 400चे कॉल ज्यांनी जास्त घेतले त्यांचं खूप नुकसान झालं असणार आहे आज. का? कारण ते टॉप ट्रेडेड मध्ये ओवाय नाही, तो लाईक ट्रेडेड आहे. सो मोस्टली ट्रेड चालल्या गोष्टी बाहेरच असणार. ओके, ओके. ऑब्व्हियसली बाय कोणीतरी केलंय म्हणजे त्यांनी शॉर्ट करणारा पण एक आहे, सेल करणारा पण एक आहे. पण शॉर्ट करणारा एक आहे असं नाही ना म्हणजे. आधीच बाय केले नंतर सेल केलं ते असू शकतो. बेसिकली 400च्या खाली मार्केट आहे आता. सो ज्यांनी बाय केलेलं आहे त्यांचं खूप नुकसान होणार काय झालंच. आता सेकंड थिंग, ओवाय नुसार तरी मार्केट अनलाइकली 400 क्रॉस कर. इव्हन 350 क्रॉस करणं अनलाइकली असं वाटत होतं पण त्यांनी जे केलंय 400ला खूप जास्त कॉल शॉर्ट केले. आणि निफ्टी त्याच्या खाली ऑब्विस. निफ्टी इथेच 304, 300 ते 350च्या मध्ये बेसिकली अजून लेवलच्या मध्ये. सो आजचा मार्केट सोपं आहे. आज ओवायला फॉलो केला तरी मार्केट वर खूप करू राईट, शकतो. राईट. एक जास्त कॉम्प्लिकेशन्स नाहीत त्याच्यात. इव्हन एमसीबी पण बऱ्यापैकी चांगला वर्क झाला आज. जेव्हा हो. जेव्हा बघितली त्या क्रॉसेस पण चांगले वर्क झाले. पहिला दिवस असलेला प्रत्येक क्रॉस वर्क झाला. हा झाला, हा थोड्याफार प्रमाणात झाला 5 PM साठी. हा चांगला work झाला खाली आला. सो आय थिंक अजून काही बोलण्यासारखं नाही कारण मार्केट सिम्पल. राईट. कॉम्प्लिकेशन्स असतात त्या आता अर्धा तास बोलण्यासारख्या गोष्टी असतात. सिम्पल डेज ना काही नसतं बोलण्यासारखं. सो ठीक आज आहे. आपण इथे एंड करू. ओके, प्लीज थँक्यू लाईक सो शेअर मच. सबस्क्राईब करा.